स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्रिविधान्यपि दुःखानि यदनुस्मरणान् नृणाम् सद्यो वियान्ति प्रलयम् तन्नौमि जगदम्बिकाम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
निलये निजेपि नामानि विष्णो प्रवदन्ते ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवे ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ठाकुर हमारे रमण बिहारी हम है रमण बिहारी के ठाकुर हमारे रमण बिहारी हम है रमण बिहारी कोई भला कहे चाहे बुरा कहे हम हो चुके रमण बिहारी के कोई भला कहे चाहे बुरा कहे हम हो चुके रमण बिहारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण पुंडलीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान भगवान की बोल जगदम्बा माते की नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री वरीयान एषते प्रश्नः कृतो लोकहित नृप अकारण करुणावरणालय भगवंताच्या असीम कृपेने भगवत स्वरूप असलेल्या श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत. चतुर्थ सत्रामध्ये आपला प्रवेश होत आहे. द्वितीय स्कंधापासून आपल्याला चिंतनाला आरंभ करायचा आहे. द्वितीय स्कंधाचा आरंभ श्री शुकाचार्यांच्या मुखारविंदात नाही. काल आपण राजा परीक्षितेने विचारलेला प्रश्न पाहून आलेलो आहोत आणि तो प्रश्न ऐकून गोपाल कृष्ण भगवान की तो प्रश्न ऐकून शुकाचार्यांना समाधान आहे आणि शुकाचार्य राजा परीक्षितीची प्रशंसा करतात. वरीयान एषते प्रश्नः कृतो लोकहित नृप. राजा, तू जो काही हा प्रश्न विचारला आहेस, चांगला प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या माध्यमातून तो समाजावरती उपकार केलेले आहेत, समाजाचं हित केलेलं आहे. कारण असं आहे, परमात्म्या संबंधाने प्रश्न विचारणारा, त्या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि हे प्रश्नोत्तर रूप संवाद श्रवण करणारा, या तिघांचा हे उद्धार आहे. नामदेवरायांनी जी बाळक्रीडा वर्णन केली त्यामध्ये चिंतन दिलेलं आहे. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. सांगणारा, ऐकणारा आणि प्रश्न करणारा, तिघांचाही उद्धार होत असतो. आणि म्हणून
तू प्रश्न विचारलास, उत्तम केलंयस. तू मला प्रश्न विचारलास, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा व्यक्तीने काय करावं? त्याचं उत्तर असं आहे म्हणे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याने भगवंताचं ध्यान करावं. ध्यानाचं कारण असं आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. आम्ही ज्याचं चिंतन करतो त्याचं स्वरूप आम्हाला प्राप्त होत असतं आणि आमच्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये त्या परमात्म्याचं ध्यान आम्हाला असणं हे अत्यंत आवश्यक आहे. बघा काय करायचं ते. ते ध्यान कसं करावं या संबंधामध्ये वेदांतांनी सांगितलेले 3 प्रकार आहेत. प्रतीक ध्यान आहे, ध्येयानुसार ध्यान आहे आणि अहमग्रह ध्यान, असे 3 प्रकार आहेत. प्रतीक ध्यान या शब्दाचा अर्थ आहे, वस्तू असते दुसरी पण त्या वस्तूचं वेगळ्या स्वरूपाने चिंतन करणे. घरामध्ये सत्यनारायण आहे पण गणपतीची मूर्ती नाही. गुरुजी सांगतात सुपारी मांडा. आता सगळी जी पूजा वाहिली जाणार आहे, मला विचारायचं आहे कुठे वाहिली जाणार आहे? सुपारीवरती. पण सुपारी म्हणून वाहिली जाणार का गणपती म्हणून वाहिली जाणार? गणपती म्हणून. घरात शालिग्राम असतो, पूजा आपण शालिग्रामाची करतो, पण म्हणताना म्हणतो महाविष्णवे नमः. असं दुसऱ्याचा आरोप दुसऱ्याच्या ठिकाणी करून केले जाणारं जे ध्यान आहे त्याचं नाव आहे प्रतीक ध्यान. दुसरा ध्यानाचा प्रकार आहे त्याला म्हणतात ध्येयानुसार ध्यान. शास्त्रामध्ये त्या त्या देवतेचं जसं वर्णन केलेलं असेल त्या वर्णनानुसार त्या देवतेची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि अंतःकरण वृत्ती त्याच स्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र करायची. याला ध्येयानुसार ध्यान म्हणतात. मी आरंभाच्या प्रवचनात बोलून आलो, भगवान शंकर नेमके कसे आम्हाला फोटोतून सांगता येतील नाही. आज परमात्मा पंढरीनाथाचं स्वरूप आमच्या समोर विटेवर उभं आहे म्हणून आम्ही त्या स्वरूपाचं ध्यान करू शकतो. पण जे विटेवर आम्हाला दिसणारं स्वरूप आहे हे सुद्धा कसं आहे? एक पाषाणमय स्वरूप आहे की नाही? व्यवहारामध्ये म्हण आहे, मानाल तर देव नाहीतर दगड. पण तो परमात्मा कसा आहे, त्याचं सौंदर्य कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, आम्हाला एका श्लोकामध्ये सांगितलंय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामी. या श्लोकामध्ये देवाचं जसं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने तो परमात्मा पंढरीनाथ हा आमच्या डोळ्यासमोर उभा राहावा आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आमची अंतःकरण वृत्ती ही एकाग्र व्हावी. ध्येयानुसार ध्याने. कसा आहे परमात्मा पंढरीनाथ? समचरण सरोजम, ज्याची दोन्ही चरण कमल ही समान आहे. गाथ्याचं मंगलाचरण, समचरण दृष्टी विटेवरी साचिरी. किंबहुना अनेक ठिकाणी भगवंताच्या या समचरणांचं वर्णन केलेलं आहे. कैसी समचरणाची शोभा, विटेवरी ज्याचे पाऊले समान समचरण सरोजम. देव दिसण्याकरता कसा आहे? सांद्र नीलांबुदाभम. अंबुद, अंबू शब्दाचा अर्थ पाणी होतो, द म्हणजे देणारा. यामध्ये पाणी देणारे जे मेघ आहेत या मेघामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. काही सजल मेघ आहेत आणि काही निर्जल मेघ आहेत. निर्जल ज्याच्यामध्ये पाणी नसतं असे जे मेघ असतात ते पांढरे आहेत, पण ज्यामध्ये पाणी आहे असे मेघ मात्र कसे आहेत? सावळे आहेत, सजल आहेत. मग त्या मेघांप्रमाणे ज्याची अंगकांती आहे. सांद्र नीलांबुदाभम. कसा आहे तो परमात्मा? जघन निहित पाणीम, ज्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरती कटीवरती ठेवलेले आहेत. मंडनम मंडनानाम. मंडन शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य.
जगामध्ये जे जे कोणी सुंदर असतील त्या सर्व सुंदरांमध्ये हा सर्वश्रेष्ठ सुंदर आहे. तरुण तुलसी माला कंधरम, त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळे, तुळशी हार गळा कासे पितांबर. पण ती तुळसाहार कसा आहे? तरुण तुलसी माला, रात्री तोडून ठेवलेली तुळस नाही आहे, नुकती ताजी ताजी तुळस तोडलेली आहे, अत्यंत ताजी. तरुण तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. एकाक्षरी कोशामध्ये कम हे अक्षर नपुंसकलिंगी ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याचा अर्थ कमळ असा होतो, पाणी होतं, पाणी. आणि त्या पाण्यामध्ये ज्याचा जन्म आहे म्हणजे कमळ, त्याला कंज असं म्हणतात. बघा किती सुंदर विचार आहे. कंज नेत्रम म्हणजे कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत. पण असं आहे, नेहमी ज्याची उपमा दिली जात असते ते श्रेष्ठ असतं आणि ज्याला उपमा दिली जाते ते कनिष्ठ असतं. साहित्यशास्त्राचा हा नियम आहे. उपमानोपमेय अलंकार आहे हा. मग कमळाप्रमाणे ज्याचे डोळे सुंदर असं जर म्हटलं तर श्रेष्ठ काय झालं? कमळ झालं की नाही? काय त्या कमळाची विषाद की त्या कमळाने देवाच्या डोळ्यांची स्पर्धा करावी. म्हणून अर्थ थोडासा उलटा जर केला तर चांगला अर्थ मिळतो. देवाचे डोळे इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, त्या देवाच्या डोळ्यांची उपमा जर जगामध्ये कुणाला देता येत असेल तर ते नुकतंच उमललेल्या कमल पुष्पाला देता येईल. नुकतंच उमललेलं अत्यंत तरुण असलेलं कमल पुष्प हे जसं सुंदर आहे, त्याची पाकळी जशी सुंदर आहे ना, त्याप्रमाणे ती पाकळी देवाच्या नेत्राप्रमाणे सुंदर आहे. कंजनेत्रम. परमात्मा कसा आहे? सदय, दयायुक्त आहे आणि धवल हासम. याचा अर्थ आहे मंद स्मित आहे आणि त्याचं स्मित सुद्धा जे आहे ते सात्विक स्मित आहे, शुद्ध स्मित आहे. स्मितामध्ये काही प्रकार आहेत. माणसं हसतात, गालातले गालात हसतात, परंतु काही वेळेला उपहासाने हसणं असतं, काही वेळेला तिरस्काराने हसणं असतं. करणं तिरस्काराने सुद्धा काही वेळेला असतं. पण इथे मात्र धवल हासम म्हणजे या भक्तांच्या विषयी, साधूजनांच्या विषयी अंतःकरणामध्ये असलेली प्रसन्नता, त्या प्रसन्नतेने युक्त असलेलं ज्याचं हास्य आहे, अशा त्या विठ्ठलाला मी ध्यान करतो, त्याचं मी चिंतन करतो. विठ्ठलम चिंतयामी. बघा, देव जरी डोळ्यासमोर नसेल, मूर्ती जरी डोळ्यासमोर नसेल, पण या स्वरूपाचं चिंतन जर आम्हाला लक्षात आलं तर आम्ही ध्यान करू शकतो. याला म्हणायचं ध्येयानुसार ध्यान. आणि तिसरा ध्यानाचा प्रकार आहे, त्याला म्हणतात अहमग्रह ध्यान. म्हणजे मी दुसरा तिसरा कोणी नाही, मीच परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, या वृत्तीने केलं जाणारं जे ध्यान आहे त्याला अहमग्रह ध्यान असं म्हणतात. मी तो वासुदेव वासुदेव तत्वता कळू येईल विचार येता. मी कोण आहे तर वासुदेवच आहे असा भाव अंतःकरणामध्ये असणं, त्या स्वरूपाने चिंतन करणं परमात्म्याचं, याला अहमग्रह ध्यान असं म्हणतात. अजूनही ध्यानाचे काही प्रकार आहेत. सूक्ष्म ध्यान आहे, विराट स्वरूपाचं ध्यान आहे. सूक्ष्म ध्यान म्हणजे काय? तो परमात्मा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे, अणुरेणूत कणाकणात तो आहे. उपनिषदांनी श्रुतीमातेने केलेले चिंतन कसं आहे परमात्म्याचं? अणोरणीयान महतो महियान.
तो परमात्मा अणुपेक्षा अणु आहे. आंतरव्याप्ती त्याला सूक्ष्म ध्यान म्हणतात. आणि महत्वमहीयान, मोठ्यापेक्षाही व्यापकापेक्षाही व्यापक आहे, त्याला म्हणायचं विराट स्वरूपाचं ध्यान किंवा स्थूल ध्यान म्हणायचं. जगामध्ये जर आपण पाहायला गेलो तर व्याप्य व्यापक भाव आहे. हे मंदिर व्यापक आहे आणि आपण व्याप्य आहोत. पण थोडं गावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मंदिर व्याप्य आहे, गाव व्यापक आहे. पण परिसराच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर परिसर व्यापक आहे आणि गाव व्याप्य आहे. अशी व्याप्य व्यापकता जी आहे ही मायेपर्यंत वेदांतांनी पुष्कळ प्रकाराने चिंतन केलेली आहे. प्रत्येक वेळेला गावाचा विचार नाही, प्रत्येक महाभूताचा विचार करत असताना प्रत्येक महाभूत आपापल्या कार्यभूत असलेल्या महाभूतापेक्षा 10 पटीने व्यापक आहे. म्हणजे जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीपेक्षा अपतत्व 10 पटीने व्यापक, अपतत्वापेक्षा अग्नितत्व 10 पटीने व्यापक, अग्नितत्वापेक्षा वायुतत्व 10 पटीने व्यापक, वायुतत्वापेक्षा आकाशतत्व 10 पटीने व्यापक, त्या आकाशतत्वापेक्षा महत्तत्व हे पुन्हा 10 पटीने व्यापक, त्या महतत्वापेक्षा माया 100 पटीने व्यापक आणि त्या मायेपेक्षा ते परमात्म तत्व जे आहे अनंत पटीने व्यापक आहे. प्रत्येक महाभूत आपापल्या कारणीभूत महाभूताच्या 10व्या हिश्श्यावर आहे, परंतु त्या परब्रह्माच्या अत्यल्प अंशावरती ती माया आहे. आणि असं असल्यामुळे तो परमात्मा हा निरवधी निर्वशेष व्यापक आहे. सर्वात मोठा जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. गंमत आहे. आपण थोडा विचार करा. 3 भाऊ आहेत, एक धाकटा आहे, एक मधला आहे आणि एक थोरला आहे. आता जो मधला भाऊ येतो कसा आहे बघा, धाकट्यापेक्षा मोठा आहे पण थोरल्यापेक्षा मात्र लहान आहे की नाही. म्हणजे त्याचं जे असलेलं मोठेपण आहे ते कसं आहे, सापेक्ष मोठेपण आहे. पण जो सर्वात मोठा आहे त्याचं मोठेपण कसं आहे, ते निरपेक्ष मोठेपण आहे. तो जसा निरपेक्ष मोठा आहे, निरपेक्ष व्यापक आहे ना, त्याप्रमाणे हा परमात्मा जो तो निरपेक्ष व्यापक आहे. आणि असं असल्यामुळे विराट स्वरूपाचं चिंतन करत असताना सांगितलं आहे, हे जेवढे काही समुद्र आहे, 7 समुद्र आपण म्हणतो, ते 7 समुद्र म्हणजे देवाचं पोट आहे. यानंतर जेवढ्या काही नद्या नाले ओढे या जगामध्ये वाहतात ते सर्व नद्या नाले म्हणजे भगवंताच्या शरीरातील असलेल्या रक्तवाहिन्या आहेत. जगामध्ये असणारे जेवढी झाडं आहेत ती सगळी झाडं भगवंताच्या शरीरावरती असणारी रोम आहेत. आकाश हे भगवंताचं वक्षस्थळ आहे. अशा स्वरूपाने त्या विराट स्वरूपाचं ध्यान सांगितलेलं आहे. अशी ध्यानाची अनेक प्रकार सांगण्याचं कारण आहे, एकाच प्रकारचं ध्यान प्रत्येकाला करता येत नाही. काही निर्गुण ध्यानाचे अधिकारी तर काही सगुण ध्यानाचे अधिकारी. ज्ञानदेवाप्रमाणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. काही ठिकाणी सगुण ध्यानाचा विचार आहे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याने तसं तसं ध्यान करावं. ध्यान करण्याचं कारण, दृष्टीला जे जे दिसेल त्यामध्ये जर परमात्मा दिसला तर कोणत्याही क्षणाला मरण येऊ देत, पण नजरेचा चिंतनाचा विषय जर तो परमात्मा असेल तर तो अंतिम क्षण साध्य होणार आहे. अंतीची ये मती साचची पुढली ये गती. शेवटच्या क्षणाला जशी मती असेल, बुद्धी असेल, त्याप्रमाणे पुढची गती होत असते. ध्यानाचा हे परिणाम आहे. किंबहुना ध्यानाचं वैशिष्ट्य असं आहे, नसलेलं प्राप्त होतं तर नित्य प्राप्त असलेला परमात्मा हा ध्यानाने प्राप्त होणार नाही काय, प्रश्न शास्त्रकारांनी केलाय. म्हणून ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने ध्यान करावं, परमात्म्याचं चिंतन करावं आणि सर्वांमध्ये तो परमात्मा आहे अशा व्यापक भावाने चिंतन करावं. हा प्रमुख उपदेश जो आहे हा शुकाचार्यांनी केलेला आहे. यानंतर या परीक्षेतील शुकाचार्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत.
तो परमात्मा नेमका कसा आहे, व्यापक असेल तर तो कसा व्यापक आहे. त्यानंतर आम्ही असं ऐकलं आहे की म्हणे परमात्म्याच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. 3 प्रकारची शक्ती त्याने धारण केलेली आहे. मग 3 गुण धारण करत असताना तो परमात्मा एक समयावत छेदाने त्या 3 गुणांचं धारण करतो की वेगवेगळ्या काळामध्ये 3 गुणांचं धारण करतो. एकटाच 3 गुणांचं धारण करतो का वेगवेगळे रूप घेतल्यानंतरच त्याला 3 गुणांचं धारण करता येतं, अशा संबंधाने काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता शुकाचार्य जे प्रवृत्त होतात, त्या शुकाचार्यांनी केलेलं आपल्या प्रवचनाचं मंगलाचरण या ठिकाणी आहे. फार सुंदर श्लोक आहेत. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ति त्रितयाय देहिनां अंतर्भवायानुपलक्ष्य वर्तमने. एकीकडे हे मंगलाचरण आहे आणि दुसरीकडे देवाचं चिंतनही आहे. शुकाचार्य तो परमात्मा कसा आहे सांगतात. नमः परस्मै, तो सर्वश्रेष्ठ आहे. परस्मै या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ आहे. भूयसे, व्यापक आहे. सदुद्भवस्थान निरोध लीलया, या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार तो परमात्मा लीलेने करतो, सहज करतो. लीला शब्दाचा अर्थ मायापण आहे. क्रीडा आणि लीला यामध्ये अंतर आहे. अभिनव शुकाचार्य ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री डोंगरेजी महाराज सांगत असत, भगवान करतात त्याला लीला म्हणा आणि जीव करतो त्याला क्रीडा म्हणा. भगवान करे सो लीला है, जीव करे सो क्रीडा है. क्रीडेमध्ये प्रयत्न असतात, अभिनिवेश असतो, परंतु लीलेमध्ये प्रयत्न नाहीये, अभिनिवेश नाहीये. माणूस ज्या वेळेला बोलतो, काही वेळेला बोलताना मनुष्य मुद्दामहून हातवारे करतो, तर काही वेळेला हातवारे होत असतात, त्याचं लक्षही तिकडे नसतं की आपल्याकडनं हातवारे होतात आहे. प्रयत्नपूर्वक नाहीत, सहजरितीने घडणारे. किंवा कोणतंही कार्य करत असताना श्वासोच्छ्वास जो आहे तो आम्हाला प्रयत्नपूर्वक करावा लागतो का, तो घडतच असतो, घडत असे, चालूच आहे. मग असं जे विना सायास, विना अभिनिवेश, विना इच्छा चालू असतं त्याला लीला असं म्हणतात. परमात्मा या संपूर्ण सृष्टीची निर्मिती, पालन, संहार करतो, पण त्याकरता तो प्रयत्न करत नाही, सहजरित्या घडतं, याला लीला असं म्हणतात. जो सहजरीतीने हे करत असतो. गृहीत शक्ती त्रितयाय, आणि ह्या 3 गोष्टी करण्याकरता ज्याने एक समयावच्छेदाने, एकाच वेळेला या 3ही शक्ती धारण केलेल्या आहेत. सत्वशक्ती, रजशक्ती आणि तमशक्ती. देहिनाम अंतर्भवाय, तो परमात्मा कसा आहे, प्रत्येक देहधार्याच्या, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठते. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तु गाणे. सर्व घटी राम देहाते, सर्व घटी राम देहाते. प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरिमुखे मना
सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. महाराज आम्ही ऐकतोय, तुम्ही मान्य करतायत, पण मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, एकच देव आहे, मान्य करता येईल का? हा, थोडीशी शंका पेरून जातो मी. सांख्यशास्त्राने मांडलेला विचार आहे. सांख्यशास्त्रकार सांगतात परमात्मा एक असेल, परंतु जीव मात्र अनेक आहेत, आणि त्याची कारण आहेत. सर्वांमध्ये जर तो एकच परमात्मा मानला तर एकाचा जन्म झाला की सगळे जन्माला यायला पाहिजेत. एक आहे ना सर्वांमध्ये. एकाचं मरण झालं की सगळे मरायला पाहिजेत. एक ज्ञानी झाला तर सगळे ज्ञानी झालं पाहिजे. एक सुखी झाला तर सगळे सुखी झाले पाहिजे. एक दुःखी झाला तर सगळे दुःखी झाले पाहिजे. नव्हे एक जोग जी क्रिया करतोय तीच क्रिया सर्वांकडनं घडली पाहिजे. युगपत प्रवृत्ती झाली पाहिजे. एक जण मंदिरात कथा ऐकायला येऊन बसला तर दुसरा टी व्ही समोर नसावा, तिसरा कोणी क्रिकेट खेळताना नसावा. प्रत्येक जण कसा पाहिजे? जर सर्वांमध्ये आत्मा एकच आहे तर एकाकडनं जी क्रिया घडते तीच क्रिया सर्वांकडनं घडली पाहिजे की नाही? पण मला विचारायचं आहे, असं जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का? आणि जर असं पाहायला मिळत नाही तर आता मला प्रश्न विचारायचा आहे, सर्वांमध्ये तो देव एकच आहे, आत्मा एकच आहे असं म्हणता का? ज्ञानोबराय कसं बोलले? सर्वा घटे राम देहादेही एक. तुम्ही सुद्धा म्हणतात एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, ते वस्तू मी आहे असं तुम्ही कसं म्हणता? त्याला उत्तर पुष्कळ आहेत. एक उत्तर फक्त देऊन येतो, काही शंका निर्माण केली म्हणून द्यायचं आहे. 100 घट आहेत. त्या घटांमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती असलेला सूर्य, त्या सूर्याचे प्रतिबिंब त्या 100 घटांमध्ये पडलेले आहेत. आता 100 घटांमध्ये सूर्य किती झाले? 100. कारण की जितके घट आहेत तितके प्रतिबिंब आहेत. पण मला प्रश्न विचारायचा आहे, प्रतिबिंब अनेक झाले म्हणून सूर्य अनेक झाले का सूर्य एकच आहे? बस. या देहाच्या ठिकाणी असलेला आत्मा काय आहे? हा चिदाभास आहे. त्या अविद्येमध्ये पडलेलं जे प्रतिबिंबित चैतन्य आहे त्याला जीव असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वांमध्ये तो परमात्मा एकच आहे. आणि असं प्रतिबिंबित चैतन्य ते असल्यामुळे एक सुखी झाला तर सगळे सुखी झाले पाहिजे, किंवा एक दुःखी झाला तर सगळेच दुःखी झाले पाहिजे असा नियम आम्हाला त्या ठिकाणी लावता येत नाही. यात्रेमध्ये बघा, पूर्वी त्र्यंबकेश्वरला येत असे मी पाहिलेलं आहे. काही आरसे येत असत. आपण त्या आरशांसमोर जर जाऊन उभं राहिलं ना तर वेगवेगळ्या आरशांमध्ये आपली वेगवेगळी आकृती दिसत असे. हां, 4 बाजूला 4 आरसे लावलेले आहेत. एका आरशाची स्थिती अशी आहे की त्यामध्ये आपला चेहरा थोडासा उभट दिसतो, एका आरशामध्ये आपला चेहरा थोडासा गोल दिसतो, एका आरशामध्ये आपण थोडेसे जाड दिसतो, एका आरशामध्ये आपण थोडेसे कृश दिसतो. मला विचारायचं आहे, 4 आरशांमध्ये 4 प्रकारचे दिसलो म्हणजे आम्ही तशी आहोत का? बस, माझं उत्तर संपलं. तर सर्वांमध्ये तो परमात्मा एकच आहे, परंतु त्या दिसणं जे आहे ते जसं त्या आरशामध्ये असलेली स्थिती त्यावर आधारित आहे. त्याप्रमाणे आपापल्या अंतःकरणानुसारे, प्रारब्धानुसारे त्या ठिकाणी सर्वांमध्ये एक असलेला तो परमात्मा काही ठिकाणी सुख भोगतो तर काही ठिकाणी दुःख भोगतो, काही ठिकाणी ज्ञानी आहे तर काही ठिकाणी अज्ञानी आहे. पण तो परमात्मा कसा आहे? शुकाचार्य सांगतात, देही नाम अंतर्भवाय. तो देहांच्या आतमध्ये आहे. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये त्याने प्रवेश केला. सतत सृष्ट्वा तदेवानुप्राविशत, धरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. दिसणारा जो काही आकार आपल्याला दिसत असेल तो आकार दुसरा तिसरा कोणी नाहीये तर तो परमात्माचा आहे. किती गंमत आहे. नामदेवरायासारख्या महात्म्यांना कुत्रा सुद्धा देव दिसतो, कुत्र्यात देव दिसतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसतो.
आणि आमच्या अंतःकरणाचं कोतेपण जर सांगायचं असेल तर आम्हाला मूर्तीतही देव दिसत नाही, इतके आम्ही खाली आहोत, अजून पाठीमागे आहोत असं. आणि तो परमात्मा कसा आहे? अनुपलक्ष्य वर्तमने, म्हणजे कोणत्याही मार्गाने तो प्राप्त होतो अशा पद्धतीचा नाही आहे. कोणी म्हणेल कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, या मार्गांनी तो परमात्मा प्राप्त होतो. लक्षात ठेवा, हे मार्ग परमात्मा प्राप्तीचे मार्ग नाही आहेत, आपल्या अधिकार प्राप्तीचे, अधिकार संपन्न होण्याची मार्ग आहेत. कर्ममार्ग काय आहे? चित्तशुद्धी हा कर्ममार्गाचा असलेलं फळ आहे. तीर्थे बाह्यमळ क्षाळे, कर्मे आभ्यंतर उजळे. निष्काम कर्म जर केलं तर चित्तशुद्धी होत असते, आणि चित्तशुद्धी झाली तर त्या शुद्ध चित्तामध्ये त्या परमात्मा स्वरूपाचं आम्हाला भान होत असतं, अनुभव येत असतो. देव मिळत नसतो. किंबहुना जी काही सद्ग्रंथ आहेत, संत वाङ्मय जेवढं आहे ते सर्व सद्ग्रंथ, संत वाङ्मय देव मिळवण्याकरता नाही आहे. संत वाङ्मयाच्या चिंतनेत देव मिळतो असं जर म्हणाल तर नाही, देव मिळवण्याचा विषय नाही आहे. गुरुवीण अनुभव कैसा कळे, भावेवीन देव न कळे निसंदेह. देव मिळवण्याचा विषय नाही आहे, तर देव कळण्याचा विषय आहे. या सद्ग्रंथांच्या चिंतनाने मिळालेला जो देव आहे, जो नित्यप्राप्त देव आहे, त्याचा आम्हाला अनुभव येत असतो. म्हणून परमार्थामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती असते. मिळालेलं आहे परंतु कळालं नाही, त्याचा अनुभव आला नाही, समजलं नाही आहे, बस ते आम्हाला संत वाङ्मय ही सद्ग्रंथ जे ते समजावून देत असतात. तू कोण आहेस हे आम्हाला समजून सांगत असतात. एकदा असं झालं, हंसांचं एक पिल्लू उडता उडता चिखलात पडलं. चिखलात पडल्यानंतर तो चिखल त्याच्या अंगाला लागला आणि त्याच्यामुळे ते कावळ्यासारखं थोडंसं काळसर दिसायला लागलं. हंस तर पुढे निघून गेले, पाठीमागने एक कावळ्यांचा समूह आला. याने त्या कावळ्यांना पाहिलं, याचे उडण्याची ताकद ही कमीच होती. त्या हंसाच्या पिलाने स्वतःला कावळा समजून त्या कावळ्यांबरोबर राहायला सुरुवात केली. एक दिवस एक दुसरा हंस त्या कावळ्यांमध्ये असलेल्या आपल्या हंसाच्या पिलाला पाहून त्याला म्हणला, अरे यांच्यासोबत कुठे फिरतोस? त्या महाकाय असलेल्या हंसाला पाहून त्या पिलाने सुद्धा हात जोडल्यावर, मला सोडून द्यावं, मी काय तुमचा गुन्हा केला? अरे फार मोठा गुन्हा झालाय, स्वजाती सोडून नाही त्या ठिकाणी भ्रमाने तू फिरतोयस? नाही हो, मी यांच्यातलाच आहे. त्याला लक्षात आलं, मी कोण आहे याची याला जाणीव नाही आहे, त्यामुळे हा स्वतःला कावळा समजतोय. त्या हंसाने त्या पिलाला पकडलं, पाण्यामध्ये 2-4 वेळेला ज्यावेळेस बुचकाळून काढलं, अंगावरचा चिखल ज्या वेळेला बाजूला गेला, तो पाहायला लागला, अरे हा जसा पांढरा आहे ना, बस तसा मी पण पांढरा आहे. याचा अर्थ मी कावळा नाही आहे, मी हंस आहे. बस तो बुचकाळणारा हंस म्हणजे सद्गुरू आहेत. ते सद्गुरू या जीवाला या ज्ञानरूपी गंगेमध्ये बुडवून बाहेर काढतात. बघ आता तू कोण आहेस, त्याची जाणीव करून देणारे आहेत. हे लक्षात आलं पाहिजे. परमात्मा हा नवीनतेने मिळवण्याचा विषय नाहीये, तो आम्हाला प्राप्त आहे. नवे नव्हे, मी तोच आहे. पुन्हा मी तो वासुदेव तत्वता. अहमस्मी सदाभामी कदाचिन्नाहम अप्रिय. अद्वैत मकरंद नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आरंभच आहे, मी आहे. मी स्वतःला जाणतो आणि मी स्वतःला प्रिय आहे. बस हे जे काही 3 चिंतन आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, हेच सच्चिदानंदाचे असलेले लक्षण आहेत. आणि असं आहे, जीव ज्या वेळेला अज्ञान स्वरूपात आहे, ज्या वेळेला स्वतःला तो बद्ध समजतो, त्याही वेळेला तो मुक्तच आहे. आणि ज्या वेळेला ते ज्ञान प्राप्त होतं, अज्ञान बाजूला होतं, त्याही वेळेला तो मुक्तच अशा पद्धतीचा आहे. बंधनाची नाही ठावे, मुक्त कास या म्हणावे.
बंधनच माहिती नाही तर मुक्त म्हणण्याची तरी काही आवश्यकता आहे काय? बंध म्हणतो म्हणून मोक्ष म्हणायचा, पण ज्या ठिकाणी बंधन ही कल्पनाच नाही आहे त्या ठिकाणी मोक्ष ही कल्पना सुद्धा कशी आहे? व्यर्थ आहे. आमची अवस्था कशी आहे? कल्पना, भ्रम आम्हाला निर्माण झाला आणि त्यामुळे आम्ही मुळामध्ये सच्चिदानंद स्वरूप असतानाही, देवस्वरूप असतानाही आम्ही स्वतःला परिच्छिन्न, मर्यादित, संकुचित, एक अल्पज्ञ, अल्पशक्ती संपन्न जीव मानायला लागलो होतो. मौलीने याकरता दिलेला गोड दृष्टांत आहे. कवणे एक भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा. हा, एक मनुष्य, एक माईक त्यांना द्यायला पाहिजे खरा ओव्या म्हणण्याकरता. होय, मागे बघावं लागतं म्हणजे ते मागे आहेत, भिवू नकोस मी पाठीशी आहे. एक व्यक्ती कधीही बाजारात न गेलेला, घरामध्ये कुलधर्म कुलाचार, तेल संपलं, त्या पत्नीने सांगितलं तेल घेऊन या. त्याने सांगितलं नाही बाबा, मी कधी बाजारात गेलेलो नाही, काही माझं अनिष्ट झालं, काही चोरला वगैरे गेलो तर. तिला त्या आपल्या पतीचा भोळसर स्वभाव माहिती होता. तिने एक काळा दोरा घेतला, त्याच्या पायात बांधला आणि त्याला सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर कधीतरी बाजारात आलेला आहात, त्या पद्धतीने जा, तेल घेऊन या. जाताना तुम्ही त्या दोऱ्याकडे पाहायचं, जोपर्यंत तुमच्या पायामध्ये काळा दोरा आहे तोपर्यंत तुम्हाला कोणतीही हानी नाही, तुम्ही चोरल्या गेलेला नाही, तुम्ही सुरक्षित आहात. त्या स्त्रीने विचार केला, पायात बांधलेला दोरा वर्षभर व्यवस्थित राहतो, याला तर फक्त बाजारात जाऊन यायचं आहे. हा व्यक्ती बाहेर पडला, चालताना आदनामधनं त्या दोऱ्याकडे लक्ष देत असे. एका चौकामध्ये गारुड्याचा खेळ चाललेला होता. तिथेच गर्दी जमलेली, काय आहे म्हणून पाहण्याकरता हा सुद्धा गर्दीमध्ये शिरला आणि तो खेळ पाहत असताना अचानक तो साप जो आहे तो गर्दीमध्ये शिरला गेला. सगळीकडे धावाधाव झाली आणि त्यामध्ये जी लोटालोटी झाली, हे महाशय पडले, पायात पाय अडकला आणि तो पायातला काळा दोरा तुटल्या गेला. स्वतःला सावरलं आणि स्वतःच्या पायाकडे ज्यावेळेस पाहायला लागले त्यावेळेला तो काळा दोरा नाही हे पाहिल्याबरोबर तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, मी चोरल्या गेलो, मी चोरल्या गेलो. मला विचारायचं आहे, ज्या वेळेला तो चोरल्या गेलो असं म्हणतोय त्यावेळेला चोरल्या गेलेला आहे, आणि ज्या वेळेला तो म्हणत नाही आहे त्याही वेळेला तो चोरल्या गेलेला नाहीये. फक्त कल्पना, अविद्या, स्वस्वरूपाचं अज्ञान, त्यामुळे निर्माण झालेली ही अवस्था आहे. म्हणून अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताची प्राप्ती आहे. अनुपलक्ष वर्तमाने शुकाचार्यांनी केलेली जी काही भगवंताची स्तुती आहे खूप विचार करण्यासारखी आहे. आणि शुकाचार्य त्या स्तुतीमध्ये भगवंताचं स्वरूप वर्णन करून मग त्या परीक्षित राजाशी बोलतात, राजा, अशा त्या परमात्म्याची भक्ती ज्या जीवनामध्ये नसेल ना त्याला जीवनच म्हणायचं नाही रे. भक्ती विन गेला अधोगती, विन गेला अधोगती, बहुधा सुखदे नरदेह दानला, बहुधा सुखदे नरदेह दानला, विन गेला अधोगती, विन गेला अधोगती, विन गेला अधोगती, विन गेला अधोगती. बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विण गेला अधोगती. भक्तिविन पशु कशाशी वाढला. सटवीने दिला पैसा नव्हे.
कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. ज्या आयुष्यामध्ये भगवंताची भक्ती नाही ना, त्याला जीवनच म्हणायचं नाही. जीवनाच्या काही व्याख्या आहेत. आम्ही जिवंत आहोत हे कशावरनं कळतं? म्हणलं आमचा श्वास प्रश्वास चालू असेल तर जिवंत आहे. म्हणून खात्री करण्याकरता नाकाजवळ कापूस धरतात की नाही? परीक्षा आहे, जिवंत आहे का नाही. श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे जर जिवंतपणाचं लक्षण असेल तर लोहाराच्या भट्टीवरचा भाता काय करतो? हवा घेतो, हवा सोडतो. त्याला जीवन म्हणायचं का? याचा अर्थ असा आहे, ज्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नाही, नामस्मरण नाही, चिंतन नाही आणि फक्त श्वासोच्छ्वास चालू असतील तर त्याला जीवन म्हणायचं नाही. बघा, जे डोळे भगवंताचं दर्शन करत नाहीत ते डोळे आणि मोराच्या पिसावरती असलेले डोळे काही अंतर त्यात? उलट या डोळ्यांपेक्षा मोराच्या पिसावरचे डोळे सुंदर आहेत की नाही? या डोळ्यांनी देवाचं दर्शन झालं पाहिजे. जे पाय देवाची तीर्थयात्रा करत नाही, देवाला प्रदक्षिणा घालत नाही ते पाय आणि झाडांची असलेली पाय यात अंतर काय आहे? हा पाय असून उपयोग नाही आहे. हस्तव शावव, जे हात देवाची सेवा करत नाही ते हात आणि एखाद्या प्रेताचे हात यात काही अंतर? दोन्ही सारखेच आहेत. जी वाणी भगवंताचं गुणगान करत नाही ती वाणी आणि बेडकाची डराव यात काय अंतर आहे? नाथ महाराजांनी दिलेला दृष्टांत वेगळा आहे. नामावीण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. नाथ महाराज नामा वाचून असलेलं जे मुख आहे त्या मुखाला त्या सर्पाचं बीळ म्हणतात आणि ती जिव्हा तिला काळ सर्पाची दिलेली उपमा आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वेंद्रियांनी आमच्याकडनं भगवंताचं चिंतन झालं पाहिजे तर त्याला जीवन असं म्हणायचं आहे. किंबहुना यालाच अनुसरून संतांनी आपल्या प्रत्येक इंद्रियाची केलेली प्रार्थना आहे, वाणी तू संसाराविषयी बोलण्याच्या ऐवजी तो माझ्या विठोबाचं गोड नाम घे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. सलग म्हणत होतो. प्रत्येक इंद्रियाला केलेली प्रार्थना आहे की तुम्ही देवाच्या संबंधाने जगा. असं आहे, इंद्रिय वृत्ती ब्रह्मदेवाने जे निर्माण केली ना ती स्वभावतःच बहिर्मुख निर्माण केली. पण परमात्मा साक्षात्कार जर करून घ्यायचा असेल तर त्या बहिर्मुख इंद्रिय वृत्तीला अंतर्मुख करावं लागतं. परायंची खाणे व्यत्रनुत स्वयंभूस तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. आपल्या मोटारीला दिवे असतात की नाही, ते दिवे बाहेरचं दाखवतात का आतलं दाखवतात? बाहेरचं दाखवतात. त्याप्रमाणे हे जे इंद्रिय आहेत हे इंद्रिय बाहेरचं दाखवतात, पण पाहायचंय आतलं. त्यांना अंतर्मुख करायचंय. अंतर्मुख झाला की बस त्याला जीवन म्हणायचंय. किंबहुना या पलीकडे सांगतो, दोन प्रकार आहेत. एक दीर्घ जीवन आहे आणि दुसरं दिव्य जीवन आहे. खूप गंमत आहे. मनुष्य किती जगला त्याला महत्व नाही.
जगून त्याने काय केलं, कसा जगला, त्याला विशेष महत्व आहे. काकोपी जीवती चिरंच बलिंच भुंकते. दीर्घजीवी अनेक आहेत, दिव्य जीवन संपन्न फार थोडे आहेत. संत मांदेळचा जर आपण विचार केला, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, जगद्गुरु शंकराचार्य असतील, यांचं दीर्घ जीवन नाही आहे, यांचं दिव्य जीवन आहे. तुकोबारायांची आयुर्मर्यादा 42 वर्ष, जगद्गुरु शंकराचार्यांची 32 वर्ष, ज्ञानोबाराय 22 वर्ष. पण एखाद्याला 2200 वर्ष जरी आयुष्य दिलं ना, तर जे ज्ञानोबारायांनी केलेलं आहे बस ते करण्याचं सामर्थ्य नाही. याला दिव्य जीवन म्हणायचं आहे. माणसाने दीर्घ जीवन जगण्याच्या पेक्षा दिव्य जीवन कसं आपल्याला प्राप्त होईल त्याचा प्रयत्न करावा. आणि ते दिव्य जीवन भक्तीने प्राप्त होत असतं. म्हणून त्या गोकुळामध्ये सुद्धा ज्या गोपिका आहेत ना, त्यांना देवांगना असं म्हटलेलं आहे. देवांगना म्हणजे देवांच्या पत्न्या, स्त्रिया, त्या इथे गोपी म्हणून आल्यात काय म्हटलं नाही. देवांगना हा दिव्यांगना हा, ज्यांची अंग प्रत्यंग दिव्य आहेत, ज्यांच्या प्रत्येक इंद्रियाचा विषय परमात्मा श्री हरी आहे, असं ज्यांचं शरीर आहे ना, अंग आहेत, त्यांना दिव्यांग असं म्हणायचंय. ते दिव्य जीवन आहे. असं जीवन माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा.